बीडच्या माळापूर येथील 40 शेतकऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम उद्योग चालू केला। कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक म्हणजे रेशीम उद्योग आहे। याच उद्योगातून माळापुरी गावातील शेतकऱ्यांनी 1.5 एकर क्षेत्रामध्ये तब्बल 4 लाखांचं उत्पादन घेतलंय आणि याच संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहुयात या शेतकऱ्यांची यशोगाथा। माळापुरी गावातील या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी केला आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम उद्योगाची लागवड या ठिकाणी केली आणि ते शेतकरी माझ्याबरोबर आहेत। काय सांगता येईल, या ठिकाणी रेशीम उद्योगाची तुम्ही लागवड केली, कशा पद्धतीने लागवड केली आणि काय नेमकं याच्यातून उत्पादन निघतं, किती उत्पादन निघतं, वर्षाकाठी किती तुम्ही नफा याच्यामधून कमवता, काय सांगता येईल? याच्यामधून वर्षाकाठी मी 3 ते 4 लाख रुपये नफा कमवतो आहे आणि दुसऱ्या नोकरीचे त्याच्या मागं न लागता मी ह्या व्यवसायामध्ये उतरलेलो आहे आणि आमचे सरपंचांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि बीडचे मस्के साहेब म्हणून टेक्निशियन त्यांनी बी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आहे ह्याच्यामध्ये आणि वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न निघत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला। पण 4 वर्ष झाले आपल्याला आणि हे 5 वर्ष लागलं आपल्याला। 2021ची लागवड होती आपली, आता 2025 चालू आहे। तर आपल्याला 3 एकर वावर आहे आपल्याला, 3-3.25 एकर, ते आपल्याला 2 एकर लागवड आहे आपल्याकडं। तर आपल्याला हर लॉटला कमीत कमी 1.5-2 लाखाचा माल होतो। वर्षाला 3-3.5-4 लाख रुपये होते सगळा खर्च। एका लॉटला आपल्याला 15,000 रुपये खर्च येतं, लेबर, आळ्याचा खर्च काही आणि इतर बाकीचं खर्च असतं, आळ्याचे पावडर हे ते मिळून। इतर व्यवसायाच्या मागे न लागता आणि पारंपरिक शेतीला फाटा देत हा रेशीम उद्योग गावात चांगल्या प्रकारे राबवलं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।